कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते माजी मंत्री बच्चू कडू पुन्हा आक्रमक झालेत। देशाचे पहिले कृषी मंत्री भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या पापळ या गावातून बच्चू कडू यांनी पदयात्रा सुरू केली। ही पदयात्रा 138 किलोमीटरची राहणार आहे। या यात्रेचा समारोप ज्या ठिकाणी शेतकऱ्यांची पहिली आत्महत्या झाली त्या यवतमाळ जिल्ह्यातील चिलगाव इथं समारोप होणार आहे। मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात बैठक घेतली, मात्र कर्जमाफीचा अजूनपर्यंत कुठलाही GR निघालेला नाही। आम्हाला आंदोलन करण्याचा शौक नाही, त्यांनी आमच्या मागण्या मान्य कराव्यात। हीच पदयात्रा आम्ही सरकारच्या स्वागतासाठी घेऊन जाऊ। मागण्या मान्य झाल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर 2000 किलोमीटरची पदयात्रा काढू व 2 तारखेला मंत्रालयात घुसू असा इशारा देखील बच्चू कडू यांनी सरकारला दिला। शेतकऱ्याची कर्जमाफी आहे, मेंढपाळ आहे, मच्छीमार आहे, मजुराचा विषय आहे, पण 17 मागण्या आहेत। 7 एप्रिलला मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेतली होती। 7 एप्रिलच्या बैठकीत सचिवांना मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं का याचे शासन निर्णय निघाले पाहिजे। आता 2 महिने झाले शासन निर्णय निघाले नाही। आमच्या माध्यमासोबत बावनकुळेजी बोलत होते का बच्चू कडूची भूमिका ही दुपट्टी आहे। ते कशी आम्हाला सांगा ना, दुपट्टी कशी असतं? तुम्ही शासन निर्णय काढत नाही, कर्जमाफीची तारीख सांगत नाही, दिव्यांगाचा किती मानधन करणार आहे ते सांगत नाही। आम्हाला हौस थोडी आहे, आम्हाला आंदोलनाची हौस नाही। एवढ्या पावसात हे सगळे लोक पैदल चालणं म्हणजे काही लहान गोष्ट नाही आहे। आमचा अंत पाहू नका, आपण लगेच सगळं जाहीर करा। तुम्ही आंदोलन न होता मराठीच्या मुद्द्यावर माघार घेतली, शासन निर्णय मागे घेतला, तीच भूमिका तुम्ही शेतकरी मजुरासाठी का घेत नाही? सरळ विषय आहे। ते घेत नाही तेपर्यंत बच्चू कडू चालत राहणार, आंदोलन करत राहील। म्हणजे कुठेही थांबण्याचा काही संबंध येत नाही। एकदा हाती घेतलेलं काम आम्ही सोडणार नाही। आम्ही आमच्या कर्तव्यात कुठेही कमी पडणार नाही। चाहे काही पण झालं तर आता ही लढाई शेतकरी शेतमजुराची कुठल्याही क्षणी थांबणार नाही। आम्ही वाट पाहतोय शासन निर्णयाची। ओके, चला।